नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. करमाळा तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एक कलाटणी मिळणारी घटना घडलेली आहे. कारण करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 गटात आणि पंचायत समितीच्या 12 गणासाठी पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी अर्थात अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादीचे प्रमुख संजय मामा शिंदे आणि भाजपचे बागल हे एकत्रित आले असल्याची अधिकृत सूत्राकडून माहिती मिळालेली आहे. यांच्यामध्ये जागा वाटपाचा देखील फॉर्म्युला ठरलेला असून पांडे, केम व वीट हे भाजपसाठी गट जाणार आहेत, तर कोर्टी, चिकलठाण आणि वांगी हे जे गट आहेत ते माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे जाणार असल्याची माहिती आहे. सोलापूर येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक आज महत्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला असल्याची माहिती समजत आहे. यावरती अधिकृत माहिती कधी दिली जाणार हे पाहावं लागणार आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून करमाळा तालुक्याच्या राजकारणात कोणाची युती होणार, आघाडी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. राज्य पातळीवर जर आपण पाहिलं, महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवाद्या एकत्रित आल्याचं आपण चित्र पाहिलेलं होतं. करमाळ्यात देखील हा प्रयोग करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलेला होता. मात्र करमाळ्यात माजी आमदार संजय मामा शिंदे हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व करतात, तर दुसरीकडे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व हे आमदार नारायणआबा पाटील यांच्याकडे आहे. करमाळा तालुक्याच्या राजकारणात पाटील व शिंदे हे एकमेकाचे कट्टर विरोधक आहेत आणि त्यामध्ये त्यांची युती होणं कदापिही शक्य नव्हतं. मात्र अशा स्थितीत भाजप आणि राष्ट्रवादी हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. महायुती म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात ते उतरणार असल्याची माहिती आहे. अधिकृतरित्या याबाबत कधी घोषणा होईल हे पाहावं लागणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2 दिवस राहिलेले आहेत. मंगळवार आणि बुधवार या 2 दिवसामध्ये या अधिकृत युतीची घोषणा होईल आणि त्यानंतर कशा हालचाली होतील हे पाहावं लागणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत देखील याचा परिणाम होऊ शकतो. कारण करमाळा तालुक्यात जर पाहिलं तर पाटील यांचा गट मोठा आहे, त्यानंतर शिंदे यांचा गट आहे आणि त्यानंतर बागल. जवळजवळ या दोघांमध्ये जो मतांचा डिफरन्स आहे ती पाटील यांना 70 ते 80 ते 75 हजार मत आहेत, तर शिंदे यांना 41,000च्या दरम्यान मत आहेत आणि बागल यांना देखील 40,000च्या दरम्यान मत आहेत. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ही जर तिरंगी निवडणूक जर झाली तर पाटील यांना हरवणं कठीण होतं. मात्र अशा स्थितीत यांनी जी युती आघाडी केलेली आहे त्याचा परिणाम नक्कीच येणाऱ्या निवडणुकीच्या निकालावरती दिसणार आहे. मात्र दोन्हीही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसाठी विजय करण्यासाठी प्रयत्न करतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.